स्पोर्ट शहापूर टीमने बॉलिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं NP स्पोर्ट शहापूर टीमला। ग्रँड फिनाले खासदार चषक 2026चा मैदानाच्या आतमध्ये आता रंगेल। चला, खऱ्या अर्थानं ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते क्षण या ठिकाणी येऊन थोपलंय। याचसाठी केला आता अट्टहास, अखेरचा क्षण गोडबाबा। अखेरचा क्षण कुठला तर या आयोजकांनी योजलेल्या योजनेवरती अखेर सुवर्णाची मोहर उमटवण्याचा वेळ आणि काळ या ठिकाणी येऊन थोपतोय, तो म्हणजे मेगा फायनलचा हा सामना। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ज्ञानाचा संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानाने संदेश देणारे आमचे ज्ञानेश्वर माऊलींची ही भूमी। जे का रंजले गांजले त्यासे म्हणावे आपुले, जोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा। संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गाथ्यातून प्रेरित करण्याचं कार्य केलं ते म्हणजे आपले संत तुकाराम महाराज। त्यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेली पावन झालेली पुण्यभूमी राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा शहापूर शहर। या शहापूर शहरामध्ये आज मात्र खऱ्या अर्थाने खाडे या मैदानावरती गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषक 2026च्या या हंगामामध्ये आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी या सुवर्ण क्षणांचे मानकरी ठरत आहेत आमचे सर्व प्रेक्षक राजे। या प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा अखेरचा महाअंतिम महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहावयास मिळेल। तमाम रसिक प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, सर्व उपस्थित समालोचकांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय। गेली 4 दिवस आपण विचार केलं या ठिकाणी पहिल्या क्षणापासून तर अखेरच्या क्षणापर्यंत जिथून स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि तिथून अविरतपणे आपलं सुंदर कार्य करतायत ते आमचे सर्व पंच। आमचे पंच पाहतोय आपण, सुमित सर असतील, हेमंत सर असतील, अजितजी पुत्रत सर असतील, यांनी अतिशय कर्तव्य दक्षता निभावत या ठिकाणी आपलं कार्य संपन्न केलंय। आणि इथे अखेरच्या सामन्यामध्ये सुद्धा ते त्या अनुषंगाने पुढे जात आहेत। या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण सलाम करूया आमचे हे जे 2 कॅमेरामॅन आहेत, अगदी प्रत्येक क्षण ते या ठिकाणी टिपण्याचं कार्य करतायत, त्यांना सुद्धा सलाम ठोकून जाऊया सामन्याच्या दिशेने। पहिला चेंडू पडतोय, पहिला चेंडू ऑन साइडला, उघड्या डोळ्यांनी पाहावा मात्र विश्वास न बसावा असा पहिल्या चेंडूवरती नन्नूला या ठिकाणी केलंय बाद। आदी मडकेला पहिली विकेट प्राप्त मैदानाच्या आत। पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण। पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार फायनल मॅच मध्ये नन्नू ठरतोय। आपल्या नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून परदेशात असलेले सन्माननीय अनिलजी भिशे साहेब हे मॅच यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या वतीने बघत आहेत, त्यांच्या वतीनं दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आल्यात। अनिलजी भिशे सरांच्याकडून साई स्पोर्ट शहापूर आणि NP स्पोर्ट शहापूर संघासाठी थँक्यू। तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मेगा फायनलच्या मॅच मध्ये सहर्ष स्वागत। पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे आदी मडकेने नन्नूशी। मैदानाच्या आतमध्ये हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी उराशी बाळगले त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा। हिंदवी स्वराज्याचे धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक शंभू राजांना मानाचा मुजरा। एकविरा आईच्या चरणी नतमस्तक, त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन मेगा फायनलला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आणि मॅच रंगती आहे। एका बाजूला साई स्पोर्ट शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय NP स्पोर्ट शहापूर। 5 ओव्हरची मॅच आहे, पहिली ओव्हर प्रगतीपथावर आहे। पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे बॉलर आदी मडकेने
आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला सूरज विशेने आणि काढले मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दसई टीमचे पाहताय. चांगलं कम्युनिकेशन आहे, चांगली पार्टनरशिप करायची आहे, चांगली धावसंख्या स्कोरबोर्डवर उभी करायची आहे. अभी नाही तो कभी नाही आता या मॅच मध्ये करायचं आहे सिद्ध स्वतःला. बॉल उडवला मैदानाच्या आतमध्ये. कॅचची संधी निर्माण झाली असती परंतु लक फॅक्टर या मॅच मध्ये इम्पॅक्ट होतो INP स्पोर्ट्स टीमच्या बाजूला. किती धावा येतील पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील या मॅच मध्ये. एकच सिंगल, एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 2 धावा. स्वप्न नाही रात्र बदलते, देवा नाही वाद बदलते. मनात नेहमी इच्छा असावी जिंकण्याची, कारण नशीब बदलू अथवा न बदलो वेल नक्की बदलते. ही वेल नक्की बदलली आहे क्रिकेटच्या मॅच मध्ये. कारण दोन टीम खऱ्या अर्थाने फायनलच्या मॅच मध्ये प्रयत्न करतात. पुढील बॉल ज्युसी पुल टॉस आणि कव्हर रिजन मध्ये श्रावण डोंगरेने पकडलाय सूरज विशेचा झेल आणि या मॅच मध्ये सूरज विशे ठरतोय फेल. विकेटचं पतन. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त नि फक्त टीमची टोटल आहे 2 धावा. लेरो से भागकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सन्माननीय आदरणीय संजयजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. बॅरिकेडच्या बाहेर जर प्रेक्षकाने झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी 501 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी आहे. नामी संधी आहे प्रेक्षकांसाठी. मॅच मेगा फायनलची आहे, महत्त्वपूर्ण मॅच आहे. प्रत्येकाला या मॅचमध्ये जबाबदारीने क्रिकेट करायचा आहे आणि काम मात्र या मॅचमध्ये चोख पार करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करता त्यावेळेला नक्की तुमचं नाव होतं, परंतु नाव असं करा की तुमचं काम झालं पाहिजे आणि काम असं करा की तुमच्या कामाने नाव झालं पाहिजे. आणि तेच नाव करण्यासाठी बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेरवली गावाचा एक सितारा फलंदाज रुपेश परडे मैदानाच्या आतमध्ये दाखल. अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स काडेच्या ग्राउंडवर खेळण्याचा रुपेश परडेकडे सुद्धा आहे, परंतु या मॅचमध्ये कशा पद्धतीने कामगिरी रुपेश परडेची राहील हे मात्र पाहायचं आहे. आधी मडकेचा चांगला खेळ आतापर्यंत फायनल मॅचमध्ये आणि फायनलच्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मेंडेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय. डॉक्टर भानुशाली सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खासदार चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेटने स्लोवर ऑन बॉल ऑफ कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये आधी मडकेने फेकलाय रुपेश परडेच्या विरुद्ध डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 2 धावा. नक्कीच कौतुक करावं तितकं कमी या आधी मडकेचं, कारण सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटमध्ये पाहतोय शॉर्ट मिड विकेटला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल टिपून या ठिकाणी सामन्यामध्ये दाखवून दिला. हम खडे तो सरकार से बडे असं दर्शवत या ठिकाणी पहिल्या षटकाला सुरुवात झाली. अंत जशी सुरुवात झाली तसं अंत केलाय. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकेवरती आपण पाहतोय 2. मुसीबत में जो खडा हो ही सबसे बडा. संकटामध्ये जो टीमला सावरतो तो ठरतो मोठा प्लेयर. फ्लड लाईट चालू करायची आहे विनंती आयोजकांना. इस लाईट गेली आहे. चला विकेटच्या मागची थोडेस तांत्रिक बिघाडामुळे लाईट या ठिकाणी लाईट गेलेली आहे. जे मोठे फ्लड्स आहेत ते जनरेटरवर आहेत. साईनगरचे बायकरमॅन आदित्य कासार यांच्याकडून साई स्पोर्ट्स संघासाठी शुभेच्छा आल्यात. तसेच DJ अक्षू यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. थँक्यू.
सन्माननीय डॉक्टर भानुशाली साहेबांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केलं जाईल. मी पवनजी राऊत यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते डॉक्टर भानुशाली साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नाहीतर आयोजक आपण कोणी सदस्य जाऊन साहेबांचं स्वागत करायचं आहे. प्लीज विनंती आहे. अभिमात्रे आपणास विनंती आपण जायचं आहे. आपल्या शुभास्ते डॉक्टर भानुशाली साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मान्यवरांचा सत्कार आपण मंचावर पाहताय. अनेक मान्यवरांची मांडी आली खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी पहिल्या दिवसापासून आपण पाहताय. सन्माननीय आदरणीय भानुशाली सरांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर पार पडत असताना पाहताय. या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला विशेष सहकार्य संजयजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी गणेशजी हडप यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते संजयजी म्हात्रे साहेबांचं यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. गोठेकर ग्रामपंचायत माजी उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या वतीनं साई स्पोर्ट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. जितू आणि अक्षय आपण कुठे असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. थँक्यू. त्यानंतर उद्योजक पंकजजी लेंडे यांचं स्वागत आणि सन्मान अतुलजी तांदळे यांना मी विनंती करतो पंकजबाईंचं स्वागत करायचं आहे. पंकज दादा यांचं स्वागत अतुलजी तांदळे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते पंकजजी लेंडे यांचं स्वागत करायचं आहे. या पंकजबाई समोर या. दोन पंच तिकडे आहेत ते तिकडे फक्त रेडी ठेवायला सांग ना सगळं. हा लगेच हा येस येस लगेच. कुठे आहेत तुम्ही? या ठिकाणी विद्युत वाहक अडी अडचणी असो की कोणताही टाईम असो परंतु सेवा मात्र सेवात असे विजय वायरमॅन यांचं देखील आम्ही कौतुक करू या मैदानावर. आज मैदान नव्हे तर कोणतीही सेवा असो तुम्हाला कोणत्याही वेळी कोणती मदत लागो असे आमचे विजयजी बांदेकर यांचं देखील मी कौतुक आणि आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. NP स्पोर्ट शहापूर संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. शहापूर तालुक्याचे ठेकेदार क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव माननीय श्री रामशेठ पांढरे साहेब तसेच स्वप्नील शेठ गोडे साहेब यांच्या वतीनं NP स्पोर्ट शहापूर संघासाठी शुभेच्छा. थँक्यू. सर्वांच्या शुभेच्छा येणं फार गरजेचं असतं कारण शुभेच्छा या त्यांना
आत्मविश्वास पुढे नेण्यासाठी मदत करत असतात. मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. फायनलचा सामना NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर. फ्लड चालू झाल्यानंतर मी सन्माननीय विजयजी बांदेकर यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आयोजन कमिटी वतीने आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे की आपलं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. थँक्यू. चला, मी या स्पर्धेसाठी लखलखत्या उन्हामध्ये आम्हाला पंच म्हणून ज्यांनी सहकार्य केलं ते माझे मार्गदर्शक हेमंतजी तावडे सरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. प्रशांतजी म्हात्रे आपणास विनंती करेल की आपल्या शुभास्त्या उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची ओळख हेमंतजी तावडे सरांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. उत्कृष्ट पंच हेमंतजी तावडे सरांचं या ठिकाणी सन्मान आणि स्वागत केलं जाईल. विजयजी बांदेकर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. थँक्यू. त्यानंतर मी मागाशी म्हटलं बैलगाडा क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव, उत्कृष्ट समालोचक यादीमधलं एक अग्रगण्य नाव, व्हॉइस ऑफ द दसई फैजलजी शेख सर आपण व्यासपीठावर यावं. आपण देखील पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत समालोचकाची भूमिका सांभाळली आहे. आपलं देखील स्वागत आणि सन्मान. मी या ठिकाणी अभि म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते फैजलजी शेख सरांचं या ठिकाणी शुभ स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विजयजी बांदेकर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धन्यवाद. त्यानंतर मी मागाशी म्हटलं एक गोड आवाज, उत्कृष्ट समालोचक, माझे साथी समालोचक, नोकरी व्यवसाय देखील असला परंतु क्रिकेटवर ज्यांचं प्रेम, निशांतजी बिडवी सर व्हॉइस ऑफ वाशिन, मी यांना आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यावं. प्रशांतजी म्हात्रे आपणास विनंती करेल की उत्कृष्ट समालोचक निशांत बिडवी सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद. आणि त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये आपण आपलं देखील वर्चस्व प्रस्थापित करणारे तुर्बे या शहरामध्ये राहणारे व्यक्तिमत्व, परंतु आज मात्र शहापूर शहरामध्ये पोहोचलेलं व्यक्तिमत्व, व्हॉइस ऑफ मलेगाव नयनजी शिर्के यांचं स्वागत आणि सन्मान. सुमितजी दाभणे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नयनजी शिर्के यांचं स्वागत आणि सन्मान. उत्कृष्ट समालोचक. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवर सज्ज श्रावण डोंगरे पहिला चेंडू. मुस्तफा शेख प्रयत्न करत होते आणि या ठिकाणी खूप कौतुक करेल ज्या क्षेत्ररक्षकानं हा झेल टिपला. आकाश भगत होते त्या ठिकाणी. आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स फैजलजी शेख. धन्यवाद. त्यानंतर यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट मी मगाशीच म्हटलं बिरवाडी या ठिकाणी आम्ही समवेत होतो, परंतु महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या पटलावर एक लाईव्ह कव्हरेजमध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव UTC लाईव्ह टेलिकास्टचे शैलेश भोईर सर आम्ही आमंत्रित करतो. होऊन जाईल ना. थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स फैजलजी शेख सर. धन्यवाद जयेश सर. खूपच सुरेख या ठिकाणी आवाज तुम्ही ऐकता. या शहापूर तालुक्यातील बुलंद आवाज सातत्याने खाडीचं मैदान आणि खाडीच्या मैदानावर फायनलच्या दिवसामध्ये हे आवाज सातत्याने घोंगत असतं. म्हणजेच शहापूर तालुक्यातील अनेक नेता, अनेक कार्यकर्त्यांची नावं आमच्या जयेश सरांना माहीत आहेत. त्या कारणास्तव जयेश सर जेव्हा जेव्हा या ठिकाणी उपस्थित असतात तेव्हा तेव्हा पूर्ण स्टेजची भूमिका ते पार पाडत असतात. अप्रतिम गोलंदाजी श्रावणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडूवर मुसा शेखला मात्र बाद केला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढील फलंदाज मयूर दिनकर. पाहूया या ठिकाणी श्रावण याचा पुढचा चेंडू. आयवा कॅचसाठी या ठिकाणी रोख रक्कम
संजयजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे तुम्ही जो आपण बॅरिगेट पाहतोय, भगवपट्टी पाहतो, तिच्या बाहेर जर झेल घेतला तर नक्कीच संजयजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. आए हो यहाँ पे मैच देखने के लिए, आए हो यहाँ पे मैच देखने के लिए, मैच की मजा भी लो, अपनी जेब की मजा भी लो. म्हणजे खाली हाताला तुम्ही आयवा कॅच घ्या, 500 घेऊन जा. पुढचा चेंडू मयूर दिनकर साठी. हा चेंडूचा विचार केला, स्लोवर गतीचा चेंडू होता, अप ब्रेक चेंडू होता, पायावर आदळल्यानंतर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. NP स्पोर्ट शहापूर विपक्ष साई स्पोर्ट शहापूर. या शहापूर तालुक्यातील दादा संघ आपण पाहतो या खासदार चषकामध्ये आजची फायनलची रजनी, फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा स्कोअरबोर्डवर. पुढचा चेंडू या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा टॉप एच लागल्या. एसटी रक्षक चुकी करणार नाहीये. कैलास बांडेला माहित आहे या विकेटचं महत्व. मयूर दिनकरला सुद्धा श्रावण याने सांगितलंय चले जाओ चनारा. मोठी विकेट गमावतीये मैदानाच्या आतमध्ये NP स्पोर्ट शहापूर टीम. धन्यवाद. या ठिकाणी NP स्पोर्ट शहापूर संघासाठी शुभेच्छा आल्यात. माजी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांचे सुयसहाय्यक कुमारजी भोईर यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. थँक्यू कुमारजी भोईर साहेब. नक्कीच एकामागे एक मात्र धक्के बसत आहेत NP स्पोर्ट शहापूर संघाला. आपण पाहतो निलेजी पाटोले साहेब यांनी प्रस्तुत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. तसेच आपण पाहायला गेलं तर नक्कीच आमचे आनंदजी शेठ अधिकारी साहेब यांचा संघ म्हणजेच साई स्पोर्ट शहापूर संघ सातत्याने या मैदानावर भरपूर वर्षाचा अनुभव, भरपूर वर्षाचा क्रिकेट तो मात्र याच मैदानावर आपण पाहतो साई स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. चला फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवायचं आहे. टीम NP स्पोर्ट शहापूर संघ फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. धावसंख्येचा विचार केला, 3 धावा, विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 4 विकेट गेल्यात. कुठेतरी थोडासा बॅकफुटवर गेला. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटक आदियाने टाकलं. आदियाच्या षटकामध्ये 2 धावा दिल्या आणि आदियाने 2 विकेट प्राप्त केल्या. म्हणजे चांगलं पॉवर प्लेचं पहिले षटक आहे ना. फायनलच्या मॅचमध्ये कशी गोलंदाजी करायची, कशी फलंदाजी करायची हे पूर्ण तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. तर आतापर्यंत वर्चस्व राखल्या, नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर, टॉस ओढल्यानंतर साई स्पोर्ट संघाने फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. पहिले षटक आधीच्या माध्यमातून लाजवाब आणि दुसरं षटक लगेच श्रावण गोलंदाजी ट्रॅकवर आला. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट चेंडू, पुन्हा एकदा 1 धाव, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. चांगली गोलंदाजी करताय नवीन आलेला फलंदाज रोशन वेकांडे. श्रावण डोंगरे बॉलिंग ट्रॅकवर तयार होत आहेत. रोशनसाठी पाहू शकाल आउटसाइड लेग स्टंप बॉल होता. वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. छोट्या मुलांना विनंती, आपण त्या कपड्यापासून थोडं दूर जा. डिक्लेअर झोन पासून तिथून साईडला व्हायचे छोट्या मुलांना. स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे स्मृती चषक आपण पाहतोय. गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषकचा हा थरार आणि फायनलची मॅच जी मात्र पाहायला मिळते. पुढील बॉल बॅटची लिडिंग एज लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी 1 धावाने फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट राहणार, स्ट्राईक चेंज होणार आणि स्कोअरबोर्डवर धावसंख्या हिलती डुलती 1 वाढणार. धावसंख्या होती ती स्कोअरबोर्डवर आपल्याला पाहायला भेटते 5 धावा. षटक क्रमांक 2 श्रावणच्या माध्यमातून अप्रतिम चालू आहे. कुठेतरी या ठिकाणी मोठ्या फटक्यांची गरज असेल NP स्पोर्ट शहापूर संघाला, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. फायटिंग स्कोअरचा विचार केला 45, 50, 40 पर्यंत. 5 धावा धावपलकावर आहेत. पुढचा चेंडू आकाशालगत उडवलाय. ओ हो हो हो, हा चेंडू गेलाय गेलाय. नक्की 6 धावांसाठी आला हा षटकार. धन्यवाद. या ठिकाणी उद्योजक कालेपाडचे आमचे मित्र नितीनजी भोईर साहेब यांच्या वतीनं साई स्पोर्ट शहापूर संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच सर्व प्रेक्षक राजांच्या माध्यमातून, मान्यवरांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात, कारण की स्पर्धा महत्वाची, खेळाडू महत्वाचं, संघ महत्वाचे आहेत. बॅटच्या टोला चेंडू लागला, त्यानंतर चेंडू निघून जातोय. या ठिकाणी 6 धावांसाठी षटकारांनी कुठेतरी अशा पल्लवित करणारा हा फटका पाहायला भेटतो. NP स्पोर्ट्स संघासाठी आलेल्या 6 धावा कुठेतरी स्कोअरबोर्डवर आता 2 अंकी संख्या पाहायला भेटते. 11 धावा स्कोअरबोर्डवर.
गणेश 11 गंगारोड आयोजित खासदार चषक 2026 या क्रीडा नगरीमध्ये या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं दानशूर दाता उद्योजक अनिकेतजी गोडेसाहेब यांच्या वतीनं NP स्पोर्ट शहापूर संघासाठी शुभेच्छा आल्यात आणि या आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद उद्योजक अनिकेतजी गोडेसाहेब. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर ओमकार येत आहेत बॉलिंगसाठी. ओमकार येत आहेत बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा आहेत. चांगली बॉलिंग साई स्पोर्ट शहापूर टीमची आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये आपण पाहिली आहे. रुपेश पैडेच्या बॅटमधनं 6 धावा नक्की आल्या आहेत. मेगा फायनलचा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवताय. निमित्त आहे गणेश 11 गंगा रोड आयोजित स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली स्पर्धा खासदार चषक 2026चा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर ओमकार. रोशन बेकंडे स्ट्राईक एंडला सज्ज आहे. आत्मविश्वास नक्की दुणावला असेल कारण चांगली बॉलिंग सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये रोशन बेकंडेशी आपण पाहिली आहे आणि त्याच आत्मविश्वासाने खेळ खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये करायचा NP स्पोर्ट्स टीमला. 2 टीम प्रयत्न करतायत. यश कोणाला येईल हे मात्र पाहायचं आहे. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. शॉर्ट पिच बॉल होता थोडासा खाली राहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल प्राप्त होती आहे. धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये स्कोर बोर्डवर टीमची टोटल 12 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. न संघर्ष न तपलीके फिर क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कोरे नहीं होते. जो करते हर दर मेहनत उनके सपने अधुरे नहीं होते. स्वप्न या मॅच मध्ये 2 टीमला साकार करायचं आहे आणि स्वप्न साकार करत असताना आतापर्यंत साई स्पोर्ट्स शहापूर चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय आणि जखडून ठेवलं NP स्पोर्ट्स शहापूर टीमला. नक्की 6 धावा रुपेश पैडेच्या बॅटमधनं आलात परंतु नॉन स्ट्राईक एंडला तो आहे. रोशनचा संघर्ष या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहताय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव नक्की आली आहे. पुढील बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. मोठा स्ट्रोक. पुन्हा एकदा एक सिंगल आणि एकच धाव घेण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये रुपेश पैडेचा असेल कारण आत्मविश्वास जुनावलाय. नाही ज्या वेळेला तुमच्याकडे आत्मविश्वास असतो जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा तुम्हाला मरत नाहीये आणि तोच आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 टीम आतापर्यंत करतायत. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला भी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना भी बाकी है. जिंकायचं या मॅच मध्ये 2 टीमला आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये जकडून ठेवलाय बॉलर ओमीची. अप्रतिम प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. डॉट बॉल फेकले जात आहेत साई स्पोर्ट्स शहापूर टीमच्या माध्यमातून. NP स्पोर्ट्स संघर्ष या मॅच मध्ये थोडासा वाढतोय कारण धावा येत नाही आहेत. 5 ओव्हरमध्ये 45-50 धावा फायटिंग स्कोर नक्की राहील परंतु जर त्याला क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाही आहे. कुठली धावसंख्या जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे. क्रिकेटमध्ये राजाचा लंक आणि लंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही आहे. सरड्यासारखा रंग बदलणाऱ्या मित्रांनो खेळ आहे क्रिकेट आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा बॉलर ओव्हर द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल पॉवरफुल ब्युटीफुल बॉल सीमारेषा पार. रुपेश फर्डेचा वार. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6च्या मैदानी धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होत असताना आपण पाहाल 19 धावा. ही धावसंख्येची गरज आहे. संघर्ष या मॅच मध्ये वाढत होता आणि कुशल मुवमेंटला संघर्षमय षटकार आला NP स्पोर्ट्स शहापूर टीम साठी. 19 धावा धावपलकावर जाऊन पोहोचला. थंडगार वातावरण आहे. गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मंजिल मिले ना मिले मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे गलत बात है. हरना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल लढना सीखो. आणि 2 टीम लढतीये मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ओव्हर पिच उडवलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑन बॉडी लाईन सीमारेषा पार. रुपेश फर्डेचा तडाखा. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6चा पाडा पाठ आहे रुपेश फर्डेला. अनेक मैदान रणमैदान करणारा प्लेयर आहे रुपेश फर्डे.
चेरवलीच्या ग्राउंडवर, कानव्याच्या ग्राउंडवर याच बॅटरने अनेकदा षटकारांची आतिषबाजी आपल्या टीमसाठी केली आहे आणि तो अनुभव खऱ्या अर्थाने NP स्पोर्ट शहापूर टीमसाठी आज आपण पाहताय. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर ऑफ लाईफ. थँक्यू. सन्माननीय राजेशजी दलाल साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी सुधीरजी म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राजेशजी दलाल साहेबांचं यथोचित मान सन्मान स्वागत करायचं आहे. आयोजक त्या ठिकाणी लक्ष द्या. सन्माननीय राजेशजी दलाल साहेब यांचं स्वागत आणि सन्मान सुधीरजी म्हात्रे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. नक्कीच ज्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेले हे 2 षटकार आणि मागील ओव्हरच्या श्रावणच्या शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार कुठेतरी आशा पल्लवित करणारे फटकेबाजी आता मात्र या ठिकाणी रुपेशच्या बॅटीतून पाहायला भेटते. स्कोअरबोर्डवर धावांचा विचार केला, कुठेतरी धावा रोखल्या होत्या, आता ठोकल्यात. जसं थंडगार वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहतो तसं मात्र या ठिकाणी नाही आहे. पण या ठिकाणी आता मात्र धावांची भूक या 2 खेळाडूंना आहे, ती मात्र करत आहेत. नक्कीच सराई म्हटलं या ठिकाणी का 6चा पाडा जो मात्र रुपेशला माहीत आहे आणि त्या 6च्या पाड्यानुसार फलंदाजी करत आहे. 25 धाबा स्कोअरबोर्डवर पाहतोय आणि या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी थोडासा जखमी झाला आणि तो मात्र डगआउट मध्ये जात आहे. नक्कीच तो आउट आहे. पुन्हा चान्स भेटू शकत नाही त्या खेळाडूला मैदानामध्ये, म्हणजे फलंदाजीसाठी येऊ शकत नाही. ही चान्स हा फक्त तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मागणं ठरला. मॅनफॉर्म वालशेत गावचा हा गोलंदाज आपण पाहत होतो. पहिले 3 चेंडूचा विचार केला तर पहिले 3 चेंडू अप्रतिम टाकले होते आणि त्यानंतरचे हे शेवटचे 2 चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार रुपेशच्या बॅटमधून आले. आता नवीन आलेला फलंदाज आपण पाहतो अख्तर शेख, मॅनफॉर्म धसई. आणि या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो आदी मडके पुन्हा एकदा, ज्यांनी पहिलं षटक टाकलं फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी 2 विकेट घेतल्या होत्या. त्याला पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी आणलंय. कर्णधारांचा विचार केला शहापूर तालुक्यामध्ये परफेक्ट कर्णधाराचा विचार केला तर कैलास बांडे, भरपूर अनुभव क्रिकेटचं आणि शांत माइंडमध्ये संघाला चालवणारा आणि शहापूर तालुक्यातील क्रीडा रसिकांना, क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी तालुका बाहेर असो की तालुक्याच्या आतमध्ये एक चांगला सल्ला देणारा खेळाडू म्हणजेच कैलास बांडे. तसेच आपण पाहतोय अनेक खेळाडू या शहापूर तालुक्यामधील साता समुद्र पार जे मात्र आपल्या तालुक्याचं नाव करतात. पाहूया पहिला चेंडू आधी याचा अख्तरसाठी उडवलाय आकाशालगत. पाहूया चेंडू कुठे लँड होतोय. चेंडू लँड होतोय प्रेक्षक राजांच्या भेटीसाठी. प्रेक्षक राजांनी गमावलेला हा 500 रुपयाचा इनाम, गमावलेला इनाम बोललो सर, कमवला असतं तर नक्कीच संजयजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले असते, पण ती मात्र सुवर्ण संधी घालवली आहे त्याने. अख्तरच्या पाठमधून आलेला हा पहिला षटकार. आधी याचा पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय रुपेशांचा फाडा. आता अख्तर शेख सुद्धा फाट करतोय की काय, कारण की अख्तरच्या बॅटमधून आलेल्या 6 धावांचा षटकार. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 31, 31 धावा आपण पाहतो. NP स्पोर्ट शहापूर संघ कुठेतरी संघर्ष करत होता. पुढचा चेंडू लोवर फुलटॉस होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय क्षेत्ररक्षक गणेश डिंगोरे त्या ठिकाणी तैनात आहे. एक अष्टपैलू खेळाडू. मित्रांनो प्रेक्षक राजांना विनंती आहे ती बाउंड्री आपण थोडं तिथून मागे सरका, तिथून मागे सरकायचंय. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणार टीमने हाईट फॅक्टर साठी. हेमंत सर या ठिकाणी आपण पाहतोय पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये नव्हे तर अनेक शहापूर तालुक्यातील स्पर्धेमध्ये अप्रतिम पार पाडत आहात. प्रेक्षक राजांना विनंती आहे तुम्हाला बाउंड्री टच आहे ती आपण या बाहेर बॅरिकेडच्या बाहेरून सुद्धा मॅचचा आनंद घेऊ शकता. फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच या स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच धन्यवाद माझ्या प्रेक्षक राजांनो, माय गुरु प्रेक्षक राजे. आणि रिव्ह्यू गमावला बॅटिंग करणाऱ्या टीमने. या स्पर्धेचा विचार केला अजित पुत्रन सर या स्पर्धेमध्ये चांगली पंचांची भूमिका पार पाडतात. तसेच सुमित देशमुख सर. पुढचा चेंडू रुपेश थांबाचं नावच घेत नाहीये. रुपेशची बॅट मात्र आता चमकले 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 षटका ठोकला आणि नक्कीच रुपेशचं मला तरी वाटतं लगातारचा हा 3रा षटकार आला.
कारण की दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवर लगातार 2 षटकार आले होते आणि आता मात्र प्रथमच स्ट्राईक एंडवर गेला आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा खासदार चषक मधला लगातारचा 3रा षटकार. नक्कीच मगाशीच म्हणलं, लहरों से नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती. कोशिश तुम्ही करतच राहा, यश तुम्हाला मिळेल. आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये एकामागे एक 4 धक्के बसले होते आणि त्यानंतर हा खेळाडू मैदानामध्ये आला. त्याच्या बाटीतून आतापर्यंत 4 षटकार आलेत, अशा पल्लवित करणारे हे षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या आता पोहोचली गेली आहे 38 धावा स्कोअर बोर्डवर. थंड वातावरण आता गरम झालंय मैदानाच्या आतमध्ये, हवा कमी झाले, हवा मात्र इथंच फक्त एकच रुपेशची आहे. रुपेशची हवा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रुपेशच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. NP स्पोर्ट शहापूर संघ, निलेजी पाटोले साहेब यांचा संघ एका साईडला, आनंदजी अधिकारी साहेब यांचा संघ साई स्पोर्ट संघ. पुढचा चेंडू या ठिकाणी आता फटका फसलेला आहे. ओमी आहे तैनात, चुकी होणार नाहीये कारण की या ठिकाणी झालं लावलं होते, फटका मिस स्टँडिंग पाहायला भेटला. नक्कीच फटका मारायचा होता रुपेशाला लेग साईडच्या दिशेने, पण नक्कीच त्याने फटका मारण्याच्या नादामध्ये त्याला माहिती मला धावा करायचे यासाठी मला आता फटकेबाजी करायची आहे. तर फटका मारण्याच्या नादामध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता त्या ठिकाणी चेंडू मारण्यासाठी दिला आणि विकेट गेल्या. नक्कीच धावसंख्या 38 वर हा धक्का क्रमांक मला तरी वाटतंय 6वा असेल, कारण की 4 गेले होते आणि त्यानंतर मात्र रोशन हा सुद्धा पंचांनी बाद दिला, तो 5वा आणि आता हा 6वा. UTC लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण ही स्पर्धा पाहतोय. पहिल्या दिवसापासून दिनांक 15 तारखेला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून UTC लाईव्हच्या माध्यमातून 9 वाजता मॅचला सुरुवात झाली, तिथून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. तर आतापर्यंत आपण पाहतोय या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजेच 18 तारीख या स्पर्धेची. आता वाजलेल्या आहेत मित्रांनो 8:32 झालेत आणि मॅच चालू आहे, फायनलची मॅच. पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाज भाऊसाठी अक्रॉस द लाईन, फटका दमदार होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळाला. आकाश भगत धर्मवीर चषकाचा हिरो त्या ठिकाणी होता, त्याने अडवला बॉल, एकच धाव. फटका तेवढा ताकदीचा होता, तेवढा ताकदीचा फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू जाणं आणि त्याच्याकडून मिस फिल्डिंग होणं ही चुकीची गोष्ट आहे. पुढील चेंडू अख्तरसाठी पाहूया. हा चेंडू खोलात ठेवला होता, नक्कीच अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच शेवटच्या मुवमेंट पर्यंत पाहत होता अख्तर का हा चेंडू आधीच्या हातामध्ये गेला तर नक्कीच रनआउटची विकेट जाईल की नाही, पण आधीला मात्र चेंडू मात्र मिळाला नाही. पण तत्पुरता अख्तरने घेतलेली 1 धाव. 1 धावाने विचार केला तर स्कोअरबोर्डवर धावा षटक क्रमांक 4 आधीच कंप्लीट झालं. या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या, स्कोअरबोर्डवर धावा 40. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोअरबोर्डवर 40 धावा. 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने शांतता होती आणि तदनंतर शांतता भंग केली आहे बॅट्समनने मैदानाच्या आतमध्ये, कारण धावा बनला आहेत NP स्पोर्ट शहापूर टीमसाठी. मैदानाच्या आतमध्ये शेवटची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आता टाकली जाईल. आतिश बांडे तयार होत आहेत बॉलिंगसाठी शेवटच्या स्पेलमध्ये. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने धावसंख्या स्कोअरबोर्डवर टीमची टोटल 40 धावा. काय वाटतंय नयन सर तुम्हाला या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि या स्पर्धेमध्ये या 5 षटकामध्ये फायनलच्या मॅचमध्ये साई स्पोर्ट संघाला टार्गेट किती सेट करावं लागेल, कितीच धावांचं मात्र टार्गेट NP स्पोर्ट शहापूर देईल? नक्कीच 15 धावा या मॅच मध्ये येणं गरजेची गोष्ट आहे NP स्पोर्ट शहापूर टीमसाठी आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये आतिश बांडे नक्की करेल, कारण फायनलची मॅच आहे, जिंकणं महत्वाची गोष्ट आहे. जेवढे कमी रन असतील तेवढी चांगली गोष्ट आहे साई स्पोर्ट शहापूर टीमसाठी. प्रत्येक संघाला वाटते की आम्हाला चॅम्पियन व्हायचे, चॅम्पियन आणि चॅम्पियन कोण होणार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, कारण की त्याच्यासाठी दोन्ही संघ या ठिकाणी लढत आहेत, झुडत आहेत. पूर्ण दिवसामध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही काय केलं हे महत्वाचं नाहीये, पण या स्पर्धेमध्ये जो चॅम्पियन होणार तो मात्र पूर्ण शहापूर तालुक्यामध्ये माहित होईल. नक्कीच याआधी काय घडलं त्याला महत्व नाही, आता काय घडेल त्याला खूप सारं महत्व आहे, कारण जिंकणाऱ्याला आयुष्यामध्ये लक्षात ठेवलं जातं, हरलेल्याला लक्षात ठेवलं जात नाही. आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न आतिश बांडे करतो आहे. शेवटच्या स्पेलमध्ये पहिला बॉल डॉट फेकलाय बॅटर अख्तर शेखच्या विरुद्ध. हा बॅटर रंगणार मैदानाच्या आतमध्ये, कारण की शेवटचं षटक जेव्हा जेव्हा आपण म्हणतोय हाणामारीचं षटक असतंय आणि ते फक्त अख्तर आणि भाऊच्या मनामध्ये असेल की या षटकामध्ये जास्ती धावा कशा करायच्या, स्कोअरबोर्डवर धावांचं टार्गेट कसं द्यायचं हे मनामध्ये असेल. नक्कीच 2 ते 3 मोठे स्ट्रोक या मॅच मध्ये मारायचे आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक कॅचची संधी निर्माण. श्रावण डोंगरे मैदानाच्या आतमध्ये कुशल मुवमेंटला चुकी करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये आणि भाऊ मैदानाच्या आतमध्ये परतेल.
डायरेक्ट हिट आणि भाऊचा काम परफेक्ट फिट जो मात्र केलाय श्रावण याने. झेल सुटल्यानंतर थोडासा खचला पण मात्र चेंडूला उचललं, त्याने पाहिलं का हा खेळाडू या ठिकाणी दुसरी धाव घेईल की नाही. ते धावत धावत येत होता पण त्याने हेरलं हे स्टंप मला दिसतं, त्याला मात्र डायरेक्ट हिट करून याला रनआउटच्या स्वरूपात बाद करायचं. एकाला जीवनदान मिळालं आहे पण दुसऱ्याला सोडायचं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहता NP स्पोर्ट्स शहापूर टीमची 41 धावा. 4 बॉल महत्वपूर्ण आहेत मॅच मधले NP स्पोर्ट्स शहापूर टीम साठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय प्रीतम जोशी. मॅचचा पुरा आनंद मात्र पाहायला गेला तर नक्कीच आमचे जयेश भालके सर सुद्धा घेत आहेत, कारण की क्रिकेटची आवड, क्रिकेटचे चाहते म्हणजे त्यांची ओळख आहे आणि ती ओळख याच ऐतिहासिक मैदान म्हणजे शहापूरचं खाडीचं मैदान, तिथून सुरुवात झाली. पुढील बॉल मैदानाच्या आत. बॅटची कडा आहे, फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल, एक सिंगल. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 42 धावा. आणि क्रिकेटचं वेडप्रेम सातत्याने अनेक मान्यवर, अनेक प्रेक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त होत आहे. आणि चारही बाजूला आपण पाहू शकाल प्रेक्षक आणि प्रेक्षक क्रिकेटचा मनमुराद आनंद खऱ्या अर्थाने लुटतो आहे. निमित्त आहे खासदार चषक 2026. 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करायचा NP स्पोर्ट्स शहापूर टीमला, परंतु चांगली बॉलिंग आतापर्यंत आतिश बांडे शेवटच्या ओव्हरमध्ये करतोय. नाही सर, विचार केला आपण खासदार चषक एन्जॉय करता, खासदार चषकाचा विचार केला तर नक्कीच म्हात्रे ब्रदर्स असतील, आमचे जितूदादा असतील, अक्षय असेल, या थोड्याशाच खेळाडूंनी मात्र हे पूर्ण ही स्पर्धा ठेवलेली आहे. नक्कीच अप्रतिम आयोजन आहे. आतापर्यंत आपण पाहताय पूल केलाय, बॉलला गुल केलाय, सीमारेषा पार. प्रीतम जोशीच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा पार, षटकार. एकच जंगलातील दोन्ही वाघ मैदानाच्या आतमध्ये एकामेकाविरुद्ध क्रिकेट आज खऱ्या अर्थाने करतायत. आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट लढायला शिकवतं, क्रिकेट पडायला शिकवतं, क्रिकेट जिंकायला शिकवतं, क्रिकेट हसायला शिकवतं. नाही सर, तुम्ही पाहिलं का नक्कीच, तुम्ही ज्या वेळेस म्हटले का एकच जंगलातील दोन्ही वाघ म्हणजेच गोठीगर बीज संघाचे दोन्ही खेळाडू आणि स्मिथ हास्य जो मात्र पाहायला मिळाला आम्हाला आतिशच्या चेहऱ्यावर, कारण की ज्यावेळेस प्रीतम स्ट्राईक एंडवर आला आणि त्यावेळेस मात्र आतिशच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. दोघे चांगले मित्र सुद्धा आहेत, परंतु आज मित्राच्या विरुद्ध खेळ करताना आपण आतिश बांडे आणि प्रीतम जोशीला पाहता. आणि हाच क्रिकेट आहे ओपन हाफ मधला. मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट्स शहापूर आणि NP स्पोर्ट्स शहापूर. जिंकणार मात्र शहापूरचं क्रिकेट आहे आज मैदानाच्या आतमध्ये. आणि शहापूरच्या दरम्यान शहापूर अशीच मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. तुंबल युद्ध क्रिकेटच्या मॅच मध्ये आतापर्यंत पाहताय. प्रीतम जोशीच्या बॅटमधनं 6 धावा आल्या आहेत, महत्वपूर्ण 6 धावा आहेत. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी प्रीतम जोशी सज्ज झाला. विचार केला ना सर, शहापूर तालुक्याचे गुणी प्रेक्षक राजे आपण पाहतोय, सर्वांना आवडतो हा क्रिकेटचा खेळ. आणि आवडतो तो कुठे तर खाडीच्या मैदानावरचा, कारण की जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा असते तेव्हा तेव्हा हा माझा प्रेक्षक राजा या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी येत असतो. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये. विकरवन होता मैदानाच्या आतमध्ये आतिश बांडेचा. प्रीतम जोशीसाठी एक सिंगल. आणि पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये स्मिथ हास्य, आतिश बांडे आणि प्रीतम जोशीची जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 49. 49 धावा. एक बॉल शेवटचा शिल्लक, 49 धावा. फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत केला NP स्पोर्ट्स शहापूर टीमने. सर, असं विचार केला तर 2 षटकांचा विचार केला. पहिले पॉवर प्लेचं तर असं वाटलं नव्हतं की या ठिकाणी 50 धावा होतील. 49 स्कोरबोर्ड लागल्यात, कारण की रुपेश नावाचं जे वादळ मैदानामध्ये आलं त्या वादळाने मात्र या ठिकाणी 4 षटकार ठोकले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये शांतता आणि तदनंतर आपण पाहिली रुपेश पडेची अप्रतिम बॅटिंग. अख्तर शेखचा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. फिनिश टच देत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रीतम जोशीच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिला. आणि तदनंतर शेवटच्या बॉलवर एक सिंगल. 50 धावा. टीमची 50 कंप्लीट पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 51 धावांचं आव्हान ठेवलंय साई स्पोर्ट्स शहापूर टीम समोर. काय म्हणाल सर, का नक्कीच 51 धावांची गरज आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये साई स्पोर्ट्स संघ मैदानाच्या आतमध्ये धावांचं डोंगर उभारेल. काही NP स्पोर्ट्स शहापूर संघाचे हे गोलंदाज त्यांना मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये रोखतील. पूर्ण 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये सांगू शकत नाही आपण काही होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आपण सातत्याने म्हणतोय. प्रेक्षक राजांना विनंती आहे तो चेंडू फेका. दादांना विनंती आहे चेंडू फेकायचा आहे. दर्शन, आपण चेंडू फेकायचे तो.
या ठिकाणी विचार केला तर आपण मॅच बद्दल म्हणत होतो सर का मॅचचा विचार केला तर 50 धावा हा फायटिंग स्कोर आहे. पण फायटिंग स्कोर आपण सांगू शकत नाही की या मैदानावर 5 ओव्हरमध्ये 90-95 सुद्धा चेस झाल्यात. धन्यवाद. मी मगाशीच म्हटलं लाईव्ह प्रक्षेपण कसं असावं आणि त्याच्यामध्ये नियोजन कसं असावं. E2C लाईव्ह टेलिकास्टचे प्रोप्रायटर माननीय श्री शैलेश भोईर सर यांचं स्वागत आणि सन्मान. व्यासपीठावर मी डॉक्टर भानुशाली साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या व्यक्तिमत्वाचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. डॉक्टर भानुशाली साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार होईल. E2C लाईव्ह टेलिकास्टचे प्रोप्रायटर, योग्य नियोजन, योग्य भूमिका, पारदर्शकता म्हणजेच E2C लाईव्ह टेलिकास्ट प्रोप्रायटर शैलेश भोईर सरांचं या ठिकाणी स्वागत, सन्मान आणि सत्कार. त्यानंतर या शहापूरच्या मातीशी ज्यांचं नातं जोडलं गेलं, प्रेमळ व्यक्तिमत्व आणि पंचगिरी कशी करावी म्हणजे पंचांचे निर्णय कसे असावेत. कोणताही संघ माझा नाही, कोणताही खेळाडू माझा नाही, परंतु खेळाडूला देखील शुभेच्छा देणारे पंच आम्ही पाहिले. आणि या शहापूरच्या भूमीवर त्यांचं प्रेम, अजित पुत्रन सरांचं स्वागत आणि सन्मान आणि सत्कार या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. तांदळे सर आपल्या शुभ हस्ते, तांदळे दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते अजित पुत्रन सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. आम्ही पाहिले काही सामने आम्ही लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील पाहिलेले आहेत. एखाद्या फलंदाजानं जर अर्धशतकी खेळी केली तर त्याला स्वतः जाऊन शुभेच्छा देणारे पंच अजित पुत्र सर. एखाद्या गोलंदाजाने हॅट्रिक किंवा चांगली गोलंदाजी केली तर त्याला शुभेच्छा देणारे पंच म्हणजे अजित पुत्रन सर. थँक्यू. त्यानंतर DJ अक्षूचे प्रोप्रायटर, DJ अक्षूचे प्रोप्रायटर मी विनंती करतो की आपण देखील जायचं आहे, आपला देखील सन्मान आणि सत्कार त्या ठिकाणी अभि म्हात्रे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते DJ अक्षूचे प्रोप्रायटर यांचं स्वागत आणि सन्मान त्या ठिकाणी करायचं आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, खास करून म्हात्रे मंडप डेकोरेटरचं देखील मी आभार व्यक्त करेल की सुसज्ज असं मैदान सजवलेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. गणेश 11 गंगा रोड आयोजित खासदार चषक 2026 NP स्पोर्ट शहापूर संघासाठी मी मागाशी म्हटलं नेहमीच शुभेच्छांचा वर्षाव. हॅलो शहापूर शहापूर शहरातील हॅलो चेक. उत्कृष्ट उद्योजक नक्कीच आपण ही स्पर्धा एन्जॉय करत आहात. खासदार चषक आणि या खासदार चषक मध्ये आजचा फायनलचा दिवस आणि फायनलचा दिवस कसा रंगवायचा, फायनलच्या दिवसामध्ये कसं प्रेक्षक राजांचं मन जिंकायचं आणि फायनलच्या दिवसामध्ये आलेल्या मान्यवरांचं स्वागत कसं करायचं हे फक्त आणि फक्त एकच दादा म्हणजे आमचा जहेश दादा यांना विनंती असेल. नक्कीच या फायनलच्या दिवसामध्ये आज आम्हाला समालोचन करण्यासाठी लाभले गेले, त्यांचे यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. मुख्य मंचावर उपस्थित आमचे आयोजकांना विनंती करतो का जयेश भालके सरांचं यथोचित मान सन्मान करायचं. नक्कीच जयेशजी भालके सर एक बुलंद तोफ, शहापूर तालुक्याचं मोठं आवाज, शहापूर तालुक्यामध्ये घोंगणारा आवाज, नडगाव गावचे हे आमचे व्यक्तिमत्व सातत्याने ज्या मैदानावर जातील त्या मैदानावर मात्र एकच हवा, जयेश भालकेची हवा. नक्कीच या ठिकाणी जयेश भालके सरांचे यथोचित मान सन्मान केले जाईल. माहेरची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपण पाहतो ही स्पर्धा म्हणजे खासदार चषकाची एक भेट वस्तू म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण मात्र जयेश भालके यांचा गौरव करूया. धन्यवाद. मॅचला सुरुवात करायची. 30 बॉलमध्ये 51 धाब्यांचं आव्हान. सेकंड इनिंगला होती सुरुवात. सन्माननीय विशालदादा भोईर आमचे कातुली गावचे उद्योजक, आपण व्यासपीठावरती यायचं. ऑन साईडला चांगला स्ट्रोक आपण पहिल्याच बॉलवर पाहताय. गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं 2 धावा ऑन दी मार्क. 51 धावांचं लक्ष आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं कंप्लीट. एक्कावन्न धावांचा पाठलाग खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये करायचा आहे. मॅचला सुरुवात झाली, 2 धावा पहिल्याच बॉलवर आल्यात. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड आहे, फास्ट बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पार, चौकार. साई स्पोर्ट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. उद्योजक आतिशजी डोंगरे म्हणजे सर्वांचे लाडके सत्ताबाई यांच्या वतीनं साई स्पोर्ट संघासाठी शुभेच्छा.
धन्यवाद. त्यानंतर उत्कृष्ट ठेकेदार म्हणून ज्यांची ओळख दुसरी या दुनियेतील राजा माणूस अनिकेतची गोडेसाहेब यांच्या वतीने देखील NP स्पोर्ट शहापूर संघासाठी शुभेच्छा आल्यात. तसेच सन्माननीय निलेशजी डोंगरे यांच्या वतीने देखील साई स्पोर्ट संघासाठी शुभेच्छा. खासदार चषक 2026 मध्ये उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. धन्यवाद जय सर. 6 धावा धावपलकावर. पुढील बॉल पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये आशालभूत नजरांनी पंचांकडे पाहिलं जात आहे, परंतु तटस्थ पंचायत मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकलाय बॉलर अनिकेतने. काय वाटते निशांत सर, या मॅच मध्ये मजा नक्की येईल यात मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही टीम मातब्बर आहेत. नक्कीच आपण अनिकेतची गोलंदाजी पाहिले, लाजबाब त्यांनी सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी गोलंदाजी केली. इथे मात्र गणेश डिंगोरे गोलंदाजांचा कर्दनकाळ मानला जातो आणि त्याला या ठिकाणी कुठेतरी थोपवण्याचं कार्य करावे लागेल, कारण मागील आपण क्वालिफायच्या म्हणजे सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाहिलं एक हाती मॅच त्याने संपवली होती, फिनिश केली होती आणि या ठिकाणी त्याला थांबवणं गरजेचं आहे, कारण त्याला मात्र आता लय प्राप्त झाले आणि तो मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. नक्कीच आत्मविश्वास जुनावलाय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गणेश डिंगोरेचा, कारण त्याच्या बॅटमधनं अर्धशतक इनिंग या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत आली आहे आणि समजदारीचा खेळ करणं जाणतो गणेश डिंगोरे. या ठिकाणी गणेश डिंगोरे आपण लगातार 3 षटकार जर मारले तर शिकांजी चव्हाण यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला आलेला आहे. ओव्हर पिच बॉल उडवलाय आणि बॉल सीमारेषा पार फेकून दिलाय. कैलास बांडेच्या बॅटमधनं तडाखा षटकार. तसेच साई स्पोर्ट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. उद्योजक आतिजी डोंगरे म्हणजे लाडके सत्ताबाई यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. थँक्यू. नक्कीच सर, या ठिकाणी बघा गणेशचा आपण विचार करत होतो, मात्र कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय हम भी किसी से कम नाही. दर्जेदार षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालाय. दोन्ही बॅटर घातक आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगली बॅटिंग, तंत्रशुद्ध बॅटिंग, मेंडेटरी पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना बॅटर कैलास बांडेच्या बॅटमधनं 6 धावेनंतर चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर प्लाय होतीये टीमची टोटल 17 धावा. ओव्हरची समाप्ती 17 धावा धावपलकावर. 51 डिपेंड करायच्या आहेत. प्रत्येक ओव्हर महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येक ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करायची आहे NP स्पोर्ट शहापूर टीमला, परंतु या मॅचमध्ये 2 मोठ्या विकेट आहेत खऱ्या अर्थाने बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. कैलास बांडे आणि गणेश डिंगोरे दोन्ही चांगले बॅटर आहेत. चांगली इनिंग आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून दोन्ही बॅटरने साकारली आहेत आणि आत्मविश्वासाने खेळ सातत्याने याच ग्राउंडवर अनेकदा आपण पाहिला टीम मॉडेल मैदानाच्या आतमध्ये घेण्यास भाग पाडलाय गणेश डिंगोरे आणि कैलास बांडेने. बघा ऐन थंडीच्या मोसमामध्ये गरमागरमीचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. का माहोल हा गरमागरमीचा झालाय तर आपण याची देही याची डोळा आपण आनंद अनुभवतोय. खासदार चषक 2026चा हा सोहळा आणि हा सोहळा रंगलाय या खाडीच्या मैदानावरती. 2 संघ, 2 मातब्बर संघ या शहापूर तालुक्यामधील आपण पाहतोय. NP स्पोर्ट्स विपक्ष साई स्पोर्ट दोन्ही संघांमध्ये या कलगीतुरा रंगतोय आणि या कलगीतुरामध्ये रंगलेला असताना पहिल्या इनिंगच्या माध्यमातून 50 धावा धावफलकीवरती लागल्या. 51 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला पार करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी गणेश डिंगोरे आणि कैलास भांडे या ठिकाणी या तालुक्यातील सर्व हिरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठला हिरा या ठिकाणी या सामन्यामध्ये चमकेल, कुठला हिरा या सामन्यामध्ये निखरेल. चला थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम. मॅचमध्ये सातत्याने वेळ अतिरिक्त घेऊ नका. 17 धावा धावपलकावर आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये बॉलर नन्नू तयार होत आहेत. इम्पॉर्टंट षटक आहे मॅच मधलं. प्रत्येक ओव्हर महत्वाची गोष्ट आहे आता क्रिकेटमध्ये, कारण कोण होईल चॅम्पियन, कोण होईल रनर अप हे मात्र पाहायचं आहे. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. कव्हर पॉइंटच्या अगदी वरून बॉल उडवला. प्रीतम जोशी बॉलवर येत आहेत. बॉल कलेक्ट केला, फेकला, तोपर्यंत पुन्हा 2 धावा. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ओळख शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव रुपेशजी परदेशी सर यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आयोबा कॅचसाठी सन्मान्य आदरणीय संजय म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं आहे. शॉर्ट पिच बॉल फुल केला. चांगला स्ट्रोक आपण बॅकवर्ड स्पीड लेग रिझन मध्ये पाहता. एक सिंगल येते डिक्लेअर स्वरूपात.
एकच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 धावा. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या स्पर्धेची खरोखर आन मान आणि शान जर कोण असेल तर आमचे प्रेक्षक राजा, आणि या प्रेक्षक राजांना या ठिकाणी सुवर्ण संधी आपल्या सन्माननीय संजयजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आयवाज होलच्या माध्यमातून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. खरोखर संजय म्हात्रे साहेबांचं मी आभार व्यक्त करेल, कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय या ठिकाणी प्रेक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थाने शोभा वाढवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असते आणि या ठिकाणी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. सामन्यासाठी ते उपस्थित राहिले. नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपण क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताय. असं केला होता. आत्ताचा शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र या स्पर्धेची गोड व्हावी आणि तीच गोड करण्यासाठी दोन टीम मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 21 धावा. 21 धावा तब्बल पाहतोय नयन सर. ते म्हणतात ना, बनके जीते जीते बनके हारे हार गया जो बिन लढे उसका अधिकार. अखेरच्या चेंडूपर्यंत, अखेरच्या क्षणापर्यंत या ठिकाणी तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. शहापूर तालुक्याचे वैभव उद्योजक अर्जुन भाई अधिकारी यांच्या वतीनं साई स्पोर्ट्स संघासाठी शुभेच्छा, तसेच महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या वतीनं शुभेच्छा. थँक्यू. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट्स शहापूर टीमच्या माध्यमातून दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत. शॉर्ट पिच बॉल, कव्हर पॉइंटच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल होतो. अगदी वेगाने रुपेश पर्डे बॉलच्या मागे धावतोय आणि या ग्राउंडची खासियत आहे, आउटफील्ड खूप सारी फास्ट आहे. बॉल सीमारेषा पार, चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब फलंदाजी करते. सलामी आलेला फलंदाज अंगा खांद्यावरती जबाबदारी घ्या आणि या ठिकाणी ती अविरतपणे पुढे चालू ठेवताना आपण संघाची धावसंख्या पाहतोय 27 या अंकावरती जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती नन्नूवरती सुद्धा हमला केला जातोय. नन्नूला सुद्धा या ठिकाणी साधं सोडलं जात नाहीये, त्याच्यावरती सुद्धा हमले केले जात आहेत. डाऊन द ग्राउंड जात आहेत, मात्र फटके वेगवान येत आहेत, दर्जेदार येत आहेत. पुढील बॉल मैदानाच्या आत. ओर पिच बॉल कव्हर रिजन मध्ये उडवलाय. रोशन येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण रोशन वेकंडेचं पाहता. एक सिंगल कंप्लीट. जिंदगी हमसे रूठी है, तकदीर हमसे टूटी है, जीतने का हौसला अभी बाकी है क्योंकि कामयाब होना अभी बाकी है. कोण होईल या मॅच मध्ये कामयाब हे मात्र पाहायचं आहे. आतापर्यंत आपण स्कोरबोर्ड पाहताय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 धावा. गणेश 11 गंगारोड आयोजित खासदार चषक 2026 शहापूर तालुक्याची A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख मी मगाशीच म्हटलं, उद्योजक अर्जुन भाई अधिकारी यांच्या वतीनं आणि तसेच गोठेकर ग्रामपंचायत उपसरपंच माननीय महेंद्र शेठ म्हणजे भाऊ शेठ यांच्या वतीनं साई स्पोर्ट्स संघासाठी शुभेच्छा आल्यात. परंतु अभिमान वाटावा आणि हेवा वाटावा असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विजयभाई भगत. आजचा हा चषक आपण पाहतोय, चषक क्रमांक 3 या मैदानावर धर्मवीर चषक आपण पाहिला आणि आजचा हा 4था चषक. परंतु मंडळी, मैदान होतं कसं आणि मैदान झालं कसं, या मैदानासाठी ज्यांची अहोरात्र मेहनत आणि क्रिकेटसाठी ज्यांची अहोरात्र मेहनत, खरोखर आभार नाही तर आदरणीय विजयभाई भगत यांचे या क्रीडा नगरीसाठी ऋण असतील. खासदार चषक 2026च्या वतीनं विजयभाई भगत आपले मनपूर्वक आभार. रोशनचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये. वाईटचा इशारा येतोय. सन्मान्य आदरणीय श्रीधर घोरपडे सर यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतायत. त्याचबरोबर अस्ता स्पोर्ट्स दसई टीमचे ओनर सन्मान्य आदरणीय योगेश सरांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 4 धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण साई स्पोर्ट्स शहापूर टीमची मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे. टीमची टोटल 33 धावा. थँक्यू. कमलेशजी वेखंडे आणि श्रीकांतजी चव्हाण यांच्या वतीनं रोशन या गोलंदाजांना हॅट्रिक संपादन केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिळणार आहे.
तसेच आसनगाव रेल्वे स्टेशनच्या लगत असलेले डीके ठेचा वडापावचे प्रोप्रायटर ज्ञानेश्वरजी खारीक यांच्या वतीनं साई स्पोर्ट्स संघासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. या शुभेच्छा असतात, आपले पाठीराखी असतात, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा देत असतात. खासदार चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगली बॅटिंग सातत्याने प्रत्येक बॉलवर आपण पाहताय. बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग केली जाते या दोन बॅटर्सच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ज्युसी पुल टॉस, रिकाम्या जागा भरा मैदानाच्या आतमध्ये. गॅप शॉट सिलेक्शन कैलास बांडेच्या बॅटमधनं पुन्हा एकदा 4. सलगचे 2 चौकार आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर इनसाइड आउट म्हटलं की क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटकेला मानलं जातं. असे फटके आपल्याला युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इथे मात्र कैलास बांडे सुद्धा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवतोय आणि सुंदर फटकेबाजी करतोय. बॅक टू बॅकचे सलग 2 चौकार आल्यात. पुढील चेंडू. कलात्मक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरशी पाहताय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक कॅचची संधी निर्माण. थोडंसं पंबल रुपेश बर्डेचं आणि बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय कैलास बांडेच्या बॅटमधनं. चौकारांची हॅट्रिक, चौकारांची बरसात, चौकारांची खैरात आपल्याला या ठिकाणी कैलास बांडेच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. लगातार 2 विकेट जर घेतल्या तर कमलाकर वेखंडे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राईज आहे रोशन वेखंडेसाठी. थँक्यू. ओर पिच बॉल उडवलाय कैलास बांडेने. बॉल सीमा रेषा पार. प्रेक्षकांसाठी संधी होती परंतु कॅच मला वाटते सुटलाय. बघा नयन सर, या ठिकाणी अभ्यास केला होता गणिताचा, मात्र पेपर आलाय विज्ञानाचा. मी म्हटलं होतं गणेश डिंगोरे थोडासा आघात करेल. इथे मात्र कैलास बांडे मैदानाच्या आतमध्ये हैदोस मानतोय. 4 धाब्यांची गरज आहे साई स्पोर्ट्स शहापूर टीमला चॅम्पियन होण्यासाठी. खासदार चषक 2026 मध्ये. शॉर्ट पिच बॉल फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल मॅच फिनिश आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय साई स्पोर्ट्स शहापूर टीम. अखेर आपण पाहतोय कोणी बाजी मारले. साई स्पोर्ट्स संघाने या ठिकाणी विजय संपन्न केलाय मेगा फायनल मध्ये. नक्कीच जर विचार करायला गेलं तर सलग 2 स्पर्धेमध्ये या ठिकाणी चॅम्पियन संघ ठरतोय साई स्पोर्ट्स संघ. प्रथम आपण पाहतोय धर्मवीर चषकामध्ये आणि आता मात्र खासदार चषकामध्ये. नक्कीच कैलास बांडेने मैदानाच्या आतमध्ये मैदान गाजवण्याचं कार्य केलंय. 41 धावांची तुफानी आतिषबाजी. जशी ही रोषणाई पाहतोय आपण, फटाक्यांची आतिषबाजी पाहतोय, तशीच आतिषबाजी यापूर्वी मैदानाच्या आतमध्ये धावांचं वादळ, फटक्यांचं वादळ घेऊन आला तो म्हणजे कैलास बांडे. ठरतोय सामन्याचा हिरो. त्याला बोलूया, विनंती करूया प्रेझेंटेशन कक्षामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी.